नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत एक नव्या पद्धतीत। तर मी इथे एक जोडी मेथी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। कांदा घेतलेला आहे एक आणि मिरची घेतलेली आहे 2 आणि 4-5 पाकळ्या लसूण घेतलेले आहे। आता आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकायचं आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये मी लसूण टाकणार आहे फोडणीला। इथे मी लसूण फोडणीला दिलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। मिरची आणि लसूण चांगला परतला की आपण कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये। कांदा आपण छान असा मऊ होईपर्यंत भाजून घेऊया। आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे 1 चमचा। मीठ टाकल्यामुळे कांदा आपला छान असा पटकन मऊ होतो, भाजला जातो। मिक्स करून घेऊया। कांदा आपला छान असा परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची आहे, जी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी आपली भाजी मिक्स करून झालेली आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया। झाकण ठेवून आपण याची वाफ काढून घेऊया। छान अशी वाफ आलेली आहे, भाजी आपली होत आलेली आहे, शिजत आलेली आहे। मिक्स करून घेऊया। दोन मिनिटं झाकण ठेवूया आपण अजून। भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण भाजी पहिली आपण शिजवून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकणार आहोत। बेसन छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये, जे आपलं भाजीचं पाणी आहे त्याच्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचंय। छान असं मिक्स झालेलं आहे। छान असं परतून घेऊया आपण। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून झाकण ठेवून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे।
आपला जो बेसनचा जो कच्चापणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाहीये. झाकून ठेवून आपण 1-2 मिनिटं पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया. भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.